नमस्कार, न्यूज दर्पण मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी प्रफुल्ल साठे घेऊन आलोय महत्त्वाची ठळक बातमी। अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड 116 वर्षाची यशस्वी व अविरत सेवा पूर्ण करत आहे। त्याच अनुषंगाने आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्त सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि सहकारातून समृद्धीकडे या उद्दिष्टाने ग्राहक प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले। ही सभा 13 जून 2025 रोजी शुक्रवारी दुपारी 1 वाजता मेडशी येथील शाखा परिसरात संपन्न झाली। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीपराव जाधव, संचालक अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या मते ही बँक उत्पन्नामध्ये 1 नंबरची राहून शेतकऱ्यांना न्याय देणारी बँक आहे। यामध्ये सर्व शेतकरी वर्गाने याचा लाभ घ्यावा असे मत बँकेच्या संचालकांनी व्यक्त केले। यावेळी विशेष उपस्थिती म्हणून शेख गनीभाई शेख चांदभाई बागवान, अध्यक्ष सेवा सहकारी संस्था मेडशी, तसेच के.जी. विस्कुंदे, तालुका प्रमुख मालेगाव, डी सुर्वे मार्केटिंग ऑफिसर ग्रेड 1, कुमारी आर.डी. ठाकरे, पालक शाखा अधिकारी मालेगाव, जे.डी. खंडारे शाखा अधिकारी मेडशी व सर्व कर्मचारी वृंद व गावातील ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते। तसेच या ग्राहक प्रबोधन सभेमध्ये सहकार क्षेत्राची भूमिका, बँकेच्या विविध योजना, लाभदायक सेवा व आर्थिक महत्त्व सांगून ग्रामस्तरावर सहकार्याची जाणीव निर्माण करून आर्थिक विकासाला चालना देण्याचा निर्धार कार्यक्रमामधून स्पष्ट झाला। नमस्कार सर, ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही 1909 पाजे स्थापना झाली। त्यावेळेसपासून ही बँक अनेक मान्यवरांच्या माध्यमातून ही बँक प्रगतीपथावर आली। त्यामध्ये या बँकेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय संतोषदादा खुरपेच्या माध्यमातून ही बँक स्वरूपामध्ये येऊन आम्ही कास्तकारांना 116 वर्ष होऊनही बी आमच्या बँकेमध्ये ही बँक एक उत्पन्नामध्ये 1 नंबरची असून आमच्या सहकार क्षेत्रामध्ये शेतकऱ्याला न्याय देणारी बँक आहे आणि याच्यामध्ये आमच्या शेतकरी वर्गाने या बँकेचा लाभ घ्यावा ही आजच्या प्रसंगी या बँकेचा संचालन या नात्यानं मी आवाहन करतो।